गुड इव्हनिंग. आवाज येतोय? ओके. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. CCMP एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आजचा आपलं सेशन आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. तर जे फार्मेकोलॉजीची एक्झाम आपण प्रॅक्टिकल एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्याचा पॅटर्न कसा असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहोत आणि त्यानुसार कोणकोणते टॉपिक्स त्यात येतात आणि त्यानुसार ते टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत 3-4 लेक्चरमध्ये. तर जी CCMP ची फार्मेकॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झाम आहे, ही एक्झाम 50 मार्क्ससाठी असते. 50 मार्क्स. ओके. त्यापैकी 30 मार्क्स हे प्रॅक्टिकल रायटिंग पार्टसाठी असतात आणि 20 मार्क्स हे वायवासाठी असतात. म्हणजे 50 मार्क्सचं डिव्हिजन हे 30 आणि 20 मध्ये होते. आता व्हायवा पॉइंट ऑफ व्ह्यू काय विचारला जाऊ शकतो? तर व्हायवा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला जे फार्मेकॉलॉजीचं थेअरी तुम्ही जे केलेली आहे त्यावरच व्हायवा होतो. त्यामध्ये डिटेलमध्ये क्लासिफिकेशन विचारले जात नाही, परंतु नेम एनी टू ड्रग्स युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्शन आणि मग त्या हायपरटेन्शनचे ड्रग तुम्ही सांगणार त्याच्यावर व्हायवा होणार. सपोज तुम्ही ARB सांगितले लोसार्टेन, तर लोसार्टेनचे मेकॅनिझम, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट असे क्वेश्चन त्यात विचारले जाणार. नेम एनी टू बीटा ब्लॉकर्स किंवा कार्डिओ सिलेक्टिव्ह बीटा ब्लॉकर एक्झाम्पल, युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, इन्युमरेट पॉइंट ऑफ व्ह्यू क्वेश्चन असणार. त्यानंतर युजेस, ऍडव्हर्स इफेक्ट, कॉन्ट्रा इंडिकेशन यावर क्वेश्चन असणार. तर व्हायवामध्ये सिस्टेमिक फार्मेकॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आन्सर करणं इझी जाईल, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधल्या कंडिशन ज्या आहेत त्यावरही क्वेश्चन विचारले जातात. परंतु जनरल फार्मॅक जे आहे त्यावर क्वेश्चन जे असतात ते बेसिक असतात. त्यात तुम्हाला ते गोष्टी माहीत पाहिजे. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन आणि झिरो ऑर्डर कायनेटिक ऑफ इलिमिनेशन फरक काय आहे, किंवा व्हॉट इज टॅकिफायलॅक्सिस, व्हॉट इज अंटागोनिझम, टाइप्स ऑफ अँटागोनिझम. तर ते कन्सेप्ट डिटेलमध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत. तर ते जनरल फार्मॅकचे रिव्हिजन तुम्हाला देणं गरजेचं आहे. बाकी सिस्टेमिक फार्मॅकॉलॉजी तुमचं फास्ट होईल. तर व्हायवा हा 20 मार्क्सचा आहे आणि स्कोरिंग आहे. तुम्ही जर बेसिक आन्सर दिले तर चांगल्या प्रकारे मार्क्स तुम्हाला त्यात येऊ शकतात. तर व्हायवा पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला, तुम्ही जे थेअरी वाचलेली आहे त्याला रिव्हिजन देणं गरजेचं आहे, त्याच्या टचमध्ये राहणं गरजेचं आहे. कारण आता एक्झाम 8 आणि 10 फेब्रुवारीला तुमची संपली. त्यानंतर आता हा जो पिरियड आहे, ह्या पिरियड मध्ये भरपूर साऱ्या गोष्टी परत विसरल्या जातील आणि एक्झाम अजून 7 ते 8 दिवस तरी नाही होणार, कारण ऑलरेडी आपल्याला म्हणजे डेट्स आल्यानंतर 6-7 दिवस एक्झामिनर शोधण्यात जातात. एक्झामिनर जर येणार असतील तर त्यांना 6-7 दिवस आधी माहीत पाहिजे, त्यानुसार त्यांचं शेड्यूल ठरवलं जातं. तर अजून एक आठवडा तरी एक्झाम होणार नाही. तर अ, त्या पिरियडमध्ये तुमचं खूप सारं थेअरी वाचलेलं विसरू शकतं. म्हणून रिव्हिजन थेअरीची जे वाचलेले टॉपिक आहे त्याचं रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि ते ब्रीफमध्ये करायचं, शॉर्टमध्ये करायचं, डिटेलमध्ये तुम्हाला जायचं नाहीये. ठीक. तर व्हायवा पॉइंट ऑफ व्ह्यू बेसिक गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, रेअर गोष्टी तुम्हाला कोणी विचारणार नाही. 70 to 80% व्हायवा हा कॉमन गोष्टीवरच होणार आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधल्या तुमच्या ज्या गोष्टी डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे पेशंट तुम्ही ट्रीट करतात त्यावरच व्हायवा होतो. तर व्हायवा पॉइंट ऑफ व्ह्यू पॅनिक व्हायचं नाही. जेवढं तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलता येतं तेवढं तुम्ही आन्सर द्यायचा ट्राय करायचा. आणि जसं नसेल येत तर तुम्ही सांगू शकता की मला आठवत नाही, किंवा मला आता त्याविषयी माहित नाही. मग तुम्हाला दुसरा क्वेश्चन येऊ शकतो. पण जर माहीतच नसेल आणि तुम्ही तसेच थांबले तर एक्झामिनरला लक्षात येत नाही तुम्हाला येत आहे की नाही. तर तुम्ही अदर त्या पिरियडमध्ये तुम्हाला 5 ते 10 मिनिटाचा जो व्हायवा होतो त्यात तुम्हाला मग बाकी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर त्या दृष्टीने व्हायवाचं नियोजन तुम्हाला ह्या 7-8 दिवस जे भेटेल तुम्हाला त्यात करायचं आहे. तर रिव्हिजन फार महत्वाचे आहे. आता जे 30 मार्काचं प्रॅक्टिकल जे आहे त्यामध्ये काय काय असतं? त्यामध्ये एक प्रिस्क्रिप्शन रायटिंग नावाचा पार्ट असतो. त्यामध्ये तुम्हाला 5-5 मार्काचे 2 प्रिस्क्रिप्शन विचारले जातील. ओके. किंवा 5 मार्काचाही एक आणि 2 शॉर्ट 2.5-2.5 मार्काचे असे 3 विचारले जाऊ शकतात. ओके. तर प्रिस्क्रिप्शन रायटिंग हा एक पार्ट 10 मार्कला असतो.
ओके. दुसरा जो पार्ट आहे, कमेंट, क्रिटिसाइज आणि रिराईट. तर तुम्हाला एक प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं. ते प्रिस्क्रिप्शन तुम्हाला स्टडी करायचं असतं. एक पर्टिक्युलर कंडिशन आहे, त्यासाठी ते प्रिस्क्रिप्शन दिलेलं असतं आणि त्या कंडिशनमध्ये ते प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, डॉक्टर्स ने ड्रग प्रिस्क्राईब केलेलं आहे. तर ते तुम्हाला स्टडी करून प्रिस्क्रिप्शन त्यामध्ये रॉंग काय आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं असतं आणि त्याऐवजी करेक्ट ड्रग कोणतं राहिलं असतं ते तुम्हाला सांगायचं आहे आणि परत करेक्ट प्रिस्क्रिप्शन तुम्हाला परत लिहायचं आहे. त्याला कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट म्हणतात. कमेंट, क्रिटिसाइज आणि रिराईट हे तुम्हाला 5 मार्कासाठी एक येणार आहे. आणि त्यानंतर तिसरा पार्ट म्हणजे कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट मध्ये काय कशा टाईपचे क्वेश्चन येतात ते मी नंतर डिस्कस करणार आहे. पहिले आपल्याला प्रिस्क्रिप्शन रायटिंग क्वेश्चन आपल्याला क्लिअर करायचा आहे. त्यानंतर कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट आपण पाहूया. आणि तिसरा जो क्वेश्चन आहे, फिक्स डोस कॉम्बिनेशन, एफडीसी. एफडीसी हा ही 5 मार्काला असतो. यामध्ये तुम्हाला एक फिक्स डोस कॉम्बिनेशन दिलेलं असतं, त्याविषयी तुम्हाला कमेंट करायचे असते. समजा अमोक्झिक्लॅव आणि क्लॅव्हिलेनिक ऍसिड. तर अमोक्झिक्लॅव जे आहे, अमोक्झिसिलिन आणि क्लॅव्हिलेनिक ऍसिड, अमोक्झिसिलिन 500 mg आणि क्लॅव्हिलेनिक ऍसिड 125 mg, हे तुम्हाला फिक्स डोस कॉम्बिनेशन दिलंय. तर तुम्हाला त्याविषयी डिटेलमध्ये लिहायचं असतं की हे ड्रग कोणत्या ग्रुपचे आहे, त्यांची मेकॅनिझम ऑफ ऍक्शन काय, युजेस काय, ते ड्रग कॉम्बिनेशन मध्ये यूज करण्याचा ऍडव्हान्टेज काय आणि त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट काय आहेत आणि ते रॅशनल प्रिस्क्रिप्शन आहे की इरॅशनल प्रिस्क्रिप्शन आहे. जर कॉम्बिनेशन मुळे जर ऍडव्हान्टेज असतील जास्त तर ते रॅशनल प्रिस्क्रिप्शन आपण म्हणतो. तर रॅशनल किंवा इरॅशनल हे लास्टला तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर हे 5 मार्काला असतं. तर प्रिस्क्रिप्शन रायटिंग 10 मार्कला, त्यानंतर क्रिटिसाइज, रिराईट जो आहे तो 5 मार्कला, एफडीसी 5 मार्कला, असे 20 मार्कचं तुमचे क्वेश्चन्स आता मी तुमच्याशी डिस्कस केले. आणि 10 मार्कला हे स्पॉटिंग असतं. 10 मार्कला हे स्पॉटिंग असतं. आता स्पॉटिंग मध्ये तुम्हाला काही ग्राफ्स आहेत, काही क्लिनिकल बेस्ड क्वेश्चन्स आहेत, ते मी तुमच्याशी शेअर करेल. तर त्यापैकी 5 स्पॉट्स तुम्हाला येऊ शकतात. एक स्पॉट 2 मार्काला. तर स्पॉटचे क्वेश्चन्स काय असतील ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. तर हे झालं पॅटर्न, म्हणजे 30 मार्काचा जो पेपर आहे प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू, त्यामध्ये प्रिस्क्रिप्शन रायटिंग हे 10 मार्कला आहे. कमेंट, क्रिटिसाइज, रिराईट म्हणजे जे प्रिस्क्रिप्शन एखाद्या कंडिशनसाठी दिले त्यात रॉंग काय आहे आणि करेक्ट त्यात काय असू शकतं आणि ते करेक्ट प्रिस्क्रिप्शन परत लिहायचं आहे. त्यानंतर एफडीसी, फिक्स डोस कॉम्बिनेशन, ते 5 मार्कला आहे. आणि स्पॉटिंग हे जे आहे स्पॉट्स हे 10 मार्कला आहे. टोटल 30 मार्क. क्लिअर झाले इथपर्यंतचा पार्ट? येस सर. येस सर. येस सर. आता प्रिस्क्रिप्शन रायटिंग हा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत आणि काही महत्त्वाचे प्रिस्क्रिप्शन मी तुम्हाला नंतर देईल. पहिले तुम्हाला प्रिस्क्रिप्शनचा फॉर्मॅट माहीत पाहिजे, तो लिहिता आला पाहिजे, त्याचे टाईप्स माहीत पाहिजे. फॉर्मॅट जो आहे प्रिस्क्रिप्शनचे टाईप्स आहे, प्रिस्क्रिप्शनला म्हणजे पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन आपण म्हणतो, टाईप्सपेक्षा पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन. तर पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन मला तुम्हाला माहीत पाहिजे. तर प्रिस्क्रिप्शन रायटिंगमध्ये याच्यावर काही वायवा होणार नाहीये. तुम्हाला प्रिस्क्रिप्शन रायटिंग मध्ये क्वेश्चन काही राईट ए प्रिस्क्रिप्शन फॉर अ पेशंट 35 years old पेशंट ऍडमिटेड फॉर ऑर्गेनोफॉस्फरस पॉइझनिंग. तर मग ऑर्गेनोफॉस्फरस पॉइझनिंगची ट्रीटमेंट द्यायची आहे. तर प्रिस्क्रिप्शन फॉर्म मध्ये तो कसं तुम्ही ते प्रिस्क्रिप्शन लिहिणार, तर ते प्रिस्क्रिप्शन रायटिंग मध्ये येतं. तर याच्यात तुम्हाला एकदा पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन लक्षात आले तर मग तुम्हाला ट्रीटमेंट तर फार्मेकोलॉजीमध्ये तुम्ही शिकलेला आहे, ती ट्रीटमेंट तिथे टाकायची आहे. आणि त्यामध्ये डोस किंवा ड्रग, यापैकी ड्रग इम्पॉर्टंट आहे. ड्रग ओपीपी पॉइझनिंग जर विचारलं तर त्यामध्ये ऑर्गॅनोफॉस्फरस पॉइझनिंग मध्ये तुम्हाला ॲट्रोपिन कसं देतात आणि प्रॅलिडॉक्झाईम कसं देतात हे माहीत पाहिजे. ॲडिशनली बाकी गोष्टी तुम्ही नॉन फार्मेकोलॉजिकल ट्रीटमेंट लिहिणारच आहात, काय करायचं आहे काय नाही. पण ह्या 2 गोष्टी फार्मेकोलॉजी पॉईंट ऑफ व्ह्यू, ॲट्रोपिन आणि प्रॅलिडॉक्झाईम. आता त्यामध्ये समजा डोस किंवा कसं देता हे नाही आलं तरी तुम्ही ड्रगचे नावं लिहिले तरी 50% मार्क्स तुम्हाला पडू शकतात. म्हणजे असं काही नाही की डोस आणि कसं देतात हे डिटेलमध्ये जर लिहिलं नाही तर आपल्याला मार्क्स नाही पडणार, तसं काहीच नाही. तुमच्या पार्ट ऑफ द
प्रिस्क्रिप्शन तुम्ही कसं लिहिलेलं आहे, त्या पार्टला पण मार्क आहेत, तुमच्या त्या फॉर्मॅटला मार्क आहेत, तुमच्या त्या ड्रगला मार्क आहे. समजा डोस किंवा फ्रिक्वेन्सी तुम्हाला जर जमली नाही तर इट्स ओके, त्याच्यात काही मार्क कट होतील, पण 50%च्या पुढे मार्क्स पडण्याचे चान्सेस असतात. तर प्रिस्क्रिप्शन रायटिंग खूप इझी क्वेश्चन आहे, कारण तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जे कॉमन डिसीज कंडिशन ट्रीट करतात त्यावरच ते क्वेश्चन असणार आहे. हायपरटेन्शन, डायबिटीज, मलेरिया, टायफॉइड, ओके, नंतर ट्युबरक्युलोसिस, असे काही कॉमन प्रिस्क्रिप्शन पैकी तुम्हाला 2 प्रिस्क्रिप्शन यांचे चान्सेस आहेत. तर आपण पहिले प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय ते पाहूया. ठीक आहे, लक्षात आलं तुमच्या हे? हो सर. येस ओके. सर. तर प्रिस्क्रिप्शन रायटिंग काही ग्रुपमध्ये काही जणांनी टाकलेत, बरोबर आहे. बाकी कॉलेजेसचे प्रिस्क्रिप्शन आहे, त्यात खूप खूप सारे प्रिस्क्रिप्शन आहे माझ्यामध्ये. ठीक आहे, नंबर ऑफ प्रिस्क्रिप्शन किती आहे, काही आहे त्याच्यात आयडिया, पाहिलेत कोणी? खूप सारे आहेत सर. ओके. तर मोजले नाही सर, मग बरेच आहेत ते. हां, खूप आहेत. ठीक आहे. तर आपण जे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मधले कॉमन कोणते आहेत ते आपण शॉर्ट आउट करूया. ते मी तुम्हाला सांगेल, ते तुम्हाला तयार करायचे आहेत. ठीक आहे, माझ्याकडे जे तयार आहे ते तुम्हाला देणारच आहे, पण तुम्ही पण ते तयार करू शकतात. तुम्ही 50 स्टुडंट्स आहात, बरोबर आहे. त्यातले समजा आपण 15 जण जे ऍक्टिव्हली याच्यात इन्व्हॉल्व्ह होत आहे, समजा प्रिस्क्रिप्शन रायटिंग आहे, प्रत्येकाला मी 2-2 प्रिस्क्रिप्शन देईल, तर 15 जणात किती प्रिस्क्रिप्शन होतील? 30 प्रिस्क्रिप्शन इझी होतील आणि ते तुम्हाला ग्रुपवर टाकायचे आहेत, जेणेकरून सगळ्यांना भेटतील. तर ज्यांना इंटरेस्ट आहे ते त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात त्या ऍक्टिव्हिटीसाठी. समजा ओपीपी पॉयझनिंग आणि मायस्थेनिक ग्रेव्हिस कोणाला दिले तर त्यांनी ते प्रिस्क्रिप्शन फॉर्मॅटमध्ये लिहायचं आणि ते अपलोड करायचं, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना त्याच्या नोट्स आपोआप तयार होऊन जातील सगळ्यांच्या. तर प्रिस्क्रिप्शन विषयी पहिले बेसिक गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करतो की प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय. ओके, तर त्याची डेफिनेशन जर व्हायवात कोणी विचारली, ओके, ते तुम्हाला माहित पाहिजे. तर याच्यात काय पाहणार आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण? डेफिनेशन ऑफ प्रिस्क्रिप्शन, पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन, स्टँडर्ड फॉर्मॅट ऑफ प्रिस्क्रिप्शन अँड डूज अँड डोंट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन रायटिंग आणि एक्झाम्पल काही. तर पहा, what is prescription? It is a written order of a physician, surgeon or any registered medical practitioner. म्हणजे ही रिटन ऑर्डर आहे फिजिशियननी लिहिलेली किंवा सर्जननी किंवा जो रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आहे त्याची, टू द फार्मासिस्ट फॉर डिस्पेन्सिंग मेडिकेशन. तर प्रिस्क्रिप्शन is a written order of a physician or surgeon or any registered medical practitioner to the pharmacist for dispensing medication. ओके, तर ही प्रिस्क्रिप्शनची डेफिनेशन आहे. यामध्ये अजून काय इन्क्लूड असतं? यामध्ये अजून जे पेशंटला इन्स्ट्रक्शन देतो त्या पण इन्क्लूड असतात. तर प्रिस्क्रिप्शन ऑल्सो इन्क्लूड्स इन्स्ट्रक्शन गिव्हन टू द पेशंट रिगार्डिंग डोस, फ्रिक्वेन्सी, टाइम, मॅनर, ड्युरेशन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द प्रिपरेशन. म्हणजे याबरोबर फार्मासिस्टला जे इन्स्ट्रक्शन द्यायच्या त्यातच असतात, बरोबर. त्यामध्ये पेशंटला जे इन्स्ट्रक्शन देतो त्या पण मेन्शन असतात. म्हणजे किती डोस घ्यायचा, किती वेळा घ्यायचा, कसं घ्यायचं, किती ड्युरेशन आहे, हे औषध किती दिवस घ्यायचं, हे सगळं मेन्शन त्यात असतं. ओके, तर थोडक्यात ऍटलिस्ट तुमचं एक वर्ड आलं पाहिजे की इट इज अ रिटन ऑर्डर ऑफ फिजिशियन, सर्जन ऑर एनी रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर टू द फार्मासिस्ट फॉर डिस्पेन्सिंग मेडिकेशन. लक्षात आलं? डेफिनेशन लक्षात आली प्रिस्क्रिप्शनची? समजली? येस. ओके. येस येस. सर. ओके, तर ही डेफिनेशन. आता हे प्रिस्क्रिप्शन आपण डॉक्टरच्या लेटर हेडवर असतं ते. काही ठिकाणी आपण हँड रिटन देतो, काही ठिकाणी प्रिंटेड पण आहे. म्हणजे कम्प्युटराइज प्रिस्क्रिप्शन आता जनरेट होतात, बरोबर आहे. तर जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे किंवा ज्यांचं आता मोठे सेंटर ज्यांनी टाकलेलं आहे त्यात आता प्रिंटेड प्रिस्क्रिप्शन पण पेशंटला मिळल्या जातात. तर ते कम्प्युटराइज सिस्टीम आहे. सॉफ्टवेअरमध्ये ते डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन लिहितात, ते प्रिंट आउट होऊन येतं आणि त्यामध्ये ते सेव्ह पण होतं डिटेल्स. ओके, तर डाटाबेस पण डॉक्टर्स राहतो. तर ह्या 2 पॉईंट आहेत, रिटर्न पण असतात आणि प्रिंटेड पण असतात. ओके, आणि युजली ते लेटर हेडवर असतात. तर हे पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन, हे 4 पार्ट तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याच्यात काय येतं हे तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे कधी कधी थेरी मध्ये पण तुम्हाला प्रिस्क्रिप्शनचे पार्ट विचारू शकता, कारण सीसीएमपी पॉईंट ऑफ व्ह्यू जनरल क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस असतात. आणि त्यामध्ये डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्ही जे कॉमन कंडिशन आहेत म्हणजे त्या तर विचारल्या. समजा आता
वायवा शेवटी तुमचा याच्यावर पण येऊ शकतो, व्हॉट प्रिस्क्रिप्शनवर, व्हॉट इज प्रिस्क्रिप्शन, व्हॉट आर द पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन. तर खूप वेळेस काय होतं की हे पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन किंवा व्हॉट इज प्रिस्क्रिप्शन हे कोणी करतच नाही पार्ट. म्हणजे हे तुम्हाला एकदा व्यवस्थित करणं गरजेचं आहे. तर पार्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्शन मध्ये सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन. ओके. सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन. SIST लक्षात ठेवायचं, SIST. सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन. दीज आर द 4 पार्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन. नेक्स्ट क्वेश्चन येतं की what superscription contains, what inscription contains, what subscription contains, what transcription contains. तर सबस्क्रिप्शन मध्ये काय येतं, इन्स्क्रिप्शन मध्ये काय येतं, सबस्क्रिप्शन मध्ये काय येतं आणि ट्रान्स्क्रिप्शन मध्ये काय येतं हे तुम्हाला माहित पाहिजे. ज्यावेळेस आपण आता एखादं प्रिस्क्रिप्शन हे सगळे पार्ट्स पाहिल्यानंतर डिटेलमध्ये बघू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. तर 4 पार्ट प्रिस्क्रिप्शनचे लक्षात आले का तुमच्या? सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन नावं लक्षात आले? येस हो सर. सर. ओके. आता याच्यामध्ये काय काय आहे ते मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. सुपरस्क्रिप्शन मध्ये प्रिस्क्रिप्शनचे कोणकोणते पार्ट्स येतात, बरोबर आहे. आता प्रिस्क्रिप्शन मध्ये बघा, आपण डॉक्टरचे डिटेल्स असतात, पेशंटचे डिटेल्स असतात, त्यानंतर आपण RX, डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट लिहितो आणि खाली डॉक्टरची सिग्नेचर असते, रजिस्ट्रेशन नंबर असतो, बरोबर. हे प्रिस्क्रिप्शनचं युजल फॉर्मॅट आहे, बरोबर आहे. डॉक्टरचे डिटेल जनरली जर तुम्ही लेटर हेडवर असतील तर ते डिटेल ऑलरेडी असतात. ऍड्रेस असतो डॉक्टरचा, नाव असतं, रजिस्ट्रेशन नंबर असतो, बरोबर आहे, डिग्री असते. मग आपल्याला बाकी डिटेल, पेशंटचे डिटेल्स भरून RX ट्रीटमेंट जी द्यायची आहे डायग्नोसिस झाल्यानंतर ती आपण देतो. तर सुपरस्क्रिप्शन मध्ये काय येतं, सुपरस्क्रिप्शन मध्ये काय येतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. तर सुपरस्क्रिप्शन म्हणजे इनिशियल पार्ट जो असतो प्रिस्क्रिप्शनचा, म्हणजे डॉक्टर रिलेटेड इन्फॉर्मेशन प्लस पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन प्लस RX साईन. RX साईन ऐकलेलं आहे तुम्ही? तुम्ही ट्रीटमेंट देताना RX लिहिता ना? हो सर. येस सर. RXचं मिनिंग काय आहे? प्लीज टेक. ओके, त्याचा वर्ड मिनिंग काय आहे, टेक दो मिनिंग आहे त्याचा, आपण नंतर पाहणार आहे. आता हे जे RX लिहिलेले हे ऍक्च्युली चुकीचा लिहिलेला आहे, कारण PPT वर तो सिम्बॉल नाहीये. तर RX सिम्बॉल हा असा असतो, बरोबर. ठीक आहे. तर RX पर्यंत, तर RX पर्यंतचा पार्ट जो असतो तो सुपरस्क्रिप्शन येतो. म्हणजे सुपरस्क्रिप्शन मध्ये कोणाकोणाचे डिटेल्स असतात? डॉक्टर डॉक्टर डिटेल्स, अरे तर पेशंट्स डिटेल्स आणि RX, बरोबर आहे. अप टू RX काय आहे? सुपरस्क्रिप्शन. सो इन्फॉर्मेशन रिलेटेड डॉक्टर, इन्फॉर्मेशन रिलेटेड विथ पेशंट आणि RX, ऑल दिस थिंग्स कम्स अंडर सुपरस्क्रिप्शन. ओके. मग डॉक्टर्स रिलेटेड काय गोष्टी असतात? नेम ऑफ द डॉक्टर, डॉक्टरचं नाव काय आहे. क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशन म्हणजे त्याचं ब्रँच, म्हणजे काय क्वालिफिकेशन आहे, बरोबर आहे. MBBS आहे, BMS आहे, BHMS आहे, MD, MS आहे, त्याचं क्वालिफिकेशन. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, जो त्या काउन्सिलने दिलेला असतो तो रजिस्ट्रेशन नंबर. त्यानंतर डॉक्टरचा ऍड्रेस आणि डेट. लक्षात आलं? तर डॉक्टर रिलेटेड इन्फॉर्मेशन ही झाली. त्यानंतर पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन काय असेल? नेम ऑफ द पेशंट, एज ऑफ द पेशंट, ओके. त्यानंतर जेंडर ऑफ द पेशंट, मेल फिमेल आहे ते, वेट ऑफ द पेशंट आणि ऍड्रेस ऑफ द पेशंट. नेम, एज, सेक्स, वेट आणि ऍड्रेस ह्या पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन सुपरस्क्रिप्शन मध्ये येतात. आणि शेवटी काय येतं? RX. काय येतं? RX. लक्षात आलं? RX मीन्स प्लीज टेक, टेक दो. ओके. तर RX चा मिनिंग काय आहे? ओके, मिनिंग ऑफ RX. So RX is a abbreviation of recipe meaning take दो. टेक दोचा अर्थ काय? यू टेक. ओके. आणि हा सिम्बॉल आहे RX चा, बरोबर आहे. हा जो रेड याच्यात आहे हा चुकीचा आहे, हा बरोबर आहे. ओके. तर RX चा मिनिंग काय आहे? टेक दो मीन्स प्लीज टेक. ओके, प्लीज टेक. ओके. हा लॅटिन सिम्बॉल आहे. कोणता आहे? लॅटिन. लक्षात आला RX?
म्हणजे डॉक्टर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन, पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन RX हे कशात येतं? सुपरस्क्रिप्शन. सुपरस्क्रिप्शन मध्ये. सुपरस्क्रिप्शन. लक्षात आलं? आता येस. इन्स्क्रिप्शन म्हणजे काय? हे हे बघ, हे ज्या गोष्टी आता ह्या स्लाइडवर आहे पहा. डॉक्टर्स नेम, तुम्ही आता तुम्हाला एक्झाम मध्ये लिहिताना तुम्ही तुमचं नाव लिहिण्याऐवजी ABCXYZ लिहा. कारण तुम्ही तुमचं नाव लिहिलं तर याचा अर्थ तुम्ही तुमची आयडेंटिटी काय करताय? एक्झामिनरला रिव्हील करताय. त्यामुळे आपण लिहिताना काय लिहायचं? डॉक्टर ABC, डॉक्टर XYZ. ओके. डिग्री, रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही काही लिहा, ऍड्रेस काही लिहा, कॉन्टॅक्ट नंबर, डिटेल. ओके, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करायचं करू शकता. नंतर पेशंट नेम, एज, सेक्स, वेट आणि ऍड्रेस. तो कॉन्टॅक्ट नंबर पण तुम्ही तुमचा नंबर मेन्शन न करता कोणताही नंबर आकडी तिथं मेन्शन करा. म्हणजे आयडेंटिटी रिव्हील होणार नाही एक्झामिनरला. लक्षात आलं तुमच्या? ओके. येस सर. आणि कोणताही प्रिस्क्रिप्शन रायटिंग आलं तर हे पार्ट तुम्हाला लिहायचेच आहे. म्हणजे डायरेक्ट ट्रीटमेंट चालू नाही करायची. ट्रीटमेंट ऑफ मलेरिया तुम्हाला विचारलं, तुम्ही डायरेक्ट RT-मिथर-ल्युमेफेंड्रिन कॉम्बिनेशन नाही लिहायचं, RX डायरेक्ट. कारण आपल्याला डायरेक्ट RX आणि ड्रग्स लिहायची सवय असते. कारण ऑलरेडी पेशंटचं नाव लिहितो आपण, कमीत कमी फक्त नाव लिहितो, बाकी काही गोष्टी डिटेल लिहित नाही. ओके, ऍड्रेस, वेट वगैरे ते काही गोष्टी मेन्शन करत नाही आपण जनरली. तर हे जे पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन आहे ते सगळे व्यवस्थित त्यात आलं पाहिजे. ओके. तर हे जो फॉर्मॅट आहे हा सगळ्या प्रिस्क्रिप्शन साठी सेम आहे. त्यामुळे तो फॉर्मॅट पार्ट झाला, फक्त तुम्हाला मधला पार्ट, ट्रीटमेंट पार्ट चेंज करायचा आहे. आता इन्स्क्रिप्शन म्हणजे काय? तर इन्स्क्रिप्शनला आपण बॉडी ऑफ प्रिस्क्रिप्शन म्हणतो. त्यात ड्रगचे नावं असतात. काय असतात? ड्रगचे नाव. नेम ऑफ द सिलेक्टेड ड्रग्स जे आहे ते, आपण जे ड्रग द्यायचं आहे पेशंटला ते लिहायचं, त्याला आपण इन्स्क्रिप्शन म्हणतो. तर इन्स्क्रिप्शन इज अ बॉडी ऑफ द प्रिस्क्रिप्शन, म्हणजे मेन कंटेंट ते आहे बरं का. त्यानंतर ते सिलेक्टेड ड्रग्स आपण जे त्या कंडिशनसाठी पेशंटला आपण सिलेक्ट करणार आहे ते लिहायचं आहे. समजा अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग तुम्हाला हायपरटेन्शन विथ डायबिटीजचा पेशंट आहे आणि तुम्हाला स्टार्ट करायचं, तर तुम्ही लोसार्टॅन स्टार्ट करणार आहात. तो टॅबलेट लोसार्टॅन काय डोस असेल तो. तर लिहिताना काय घ्यायचं की जे नाव लिहिणार आहे तुमचं आणि जे डोसेस लिहिणार आहे ते कशात लिहायचं आहे? कॅपिटल. कशात लिहायचं आहे? कॅपिटल. कॅपिटल. म्हणजे तुम्हाला लोसार्टॅन लिहायचं असेल तर ते पूर्ण लोसार्टॅन शब्द कशात लिहायचा आहे? कॅपिटल. कॅपिटल. ओके. लोसार्टॅन. आता हे ऍक्च्युली गाईडलाईन्स दिलेले आहेत, फॉलो केले जात नाही. आणि आता जनरली ड्रग्सचं नाव प्रिस्क्राईब करताना ब्रँड नेमच्या ऐवजी जनरिक नेम किंवा नॉन प्रोप्रायटरी नेम लिहा असं म्हणतात. पण आपल्या इंडियामध्ये आपण काय लिहितो? तुम्ही ब्रँड काय नेम. यूज करता? ब्रँड नेम. ब्रँड नेम. तर ब्रँड नेम च्या ऐवजी ऍज पर जे गाईडलाईन्स आहे त्यात असं आहे की तुम्ही जनरिक नेम किंवा नॉन प्रोप्रायटरी नेम मेन्शन करा. म्हणजे आता तुम्ही लोसार्टॅनच्या ऐवजी समजा ब्रँड नेम लोसार आहे, लोसार करण्याऐवजी लोसार्टॅन लिहा, नॉन प्रोप्रायटरी, जे फार्मेकोलॉजिकल नेम आहे बरोबर. नॉन प्रोप्रायटरी नेम जे आहे त्याला जनरिक नेम असं म्हणतो, ते लिहा असं मेन्शन केलं. आणि ते काय लिहायचं आहे आपल्याला? कशात लिहायचं आहे? कॅपिटल मध्ये. कशात लिहायचं आहे? कॅपिटल. डोस त्याच्या पुढं. लक्षात आलं? ओके. त्यात मग आपल्याला डोसेज फॉर्म मेन्शन करायचा आहे. कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये आहे? टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, लिक्विड आहे. ओके. त्यानंतर त्याचा डोस मेन्शन करायचा आहे. ओके, ठीक आहे. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, ड्युरेशन अँड रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन. ओके. नंतर स्ट्रेंथ ऑफ इच ड्रग शुड बी मेन्शन. त्यात स्ट्रेंथ पण मेन्शन करायची आहे, ड्रग किती स्ट्रेंथ मध्ये आहे. ओके. लेसरटेन वेगवेगळ्या डोस मध्ये अवेलेबल आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि जनरली आपण डोस मेन्शन करताना मेट्रिक सिस्टीम यूज करतो. मग ते सिम्बॉल जे आहे त्या याचं किती डोस आहे त्याचं तुम्ही ॲब्रिव्हिएशन यूज करू शकता. ग्रॅमच्या ऐवजी G लिहा, मिलीग्रॅमच्या ऐवजी MG लिहा, मिलीलीटरच्या ऐवजी ML लिहा. तर हे ॲब्रिव्हिएशन परमिटेड आहेत. ओके. ओके, ठीक आहे. हे स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन्स आहे. अदर ॲब्रिव्हिएशन्स आणि केमिकल फॉर्म्युले आपण प्रिस्क्रिप्शन मध्ये ऍड केले नाही पाहिजे. ओके. तर इन्स्क्रिप्शन म्हणजे ड्रगचं नाव आणि त्याचा डोस तुम्ही लक्षात ठेवू शकता. लक्षात आलं? आणि जे पण नाव लिहायचं आहे ते आपल्याला कशात लिहायचं आहे? कॅपिटल्स मध्ये. आणि कोणते जनरिक नेम्स लिहायचे का ब्रँड नेम? जनरिक. जेनरिक नेम. जेनेरिक.
नॉन प्रोप्रायटरी नेम असंही म्हणतात दुसऱ्या भाषेत त्याला. नॉन प्रोप्रायटरी ब्रँड नेमला आपण प्रोप्रायटरी नेम म्हणतो. तर तुम्हाला जे फार्मेकॉलॉजी मध्ये आपण ड्रगचे नावं शिकलेलो आहोत ते मेन्शन करणं गरजेचं आहे. आता खूप आठवून पण नाही आठवत आहे, तर त्यावेळेस तुम्ही ब्रँड नेम लिहिलं तर कमीत कमी आम्हाला लक्षात येईल की तुम्हाला ते माहिती आहे ते ड्रग्स, फक्त तुम्हाला क्लिक नाही होते ते नेम, त्यामुळे तुम्ही ब्रँड नेम लिहिलं. तर आयडियली आपण जनरिक नेम किंवा नॉन प्रोप्रायटरी नेम लिहिलं पाहिजे. ओके. आता ज्या वेळेस एखाद्या फिक्स डोस कॉम्बिनेशन आहे सपोज, ओके, किंवा असं एखादं प्रिस्क्रिप्शन आहे की असा एखादा ड्रग आहे की तुम्हाला पर्टिक्युलर ब्रँडचाच तो ड्रग द्यायचा आहे. समजा डिगोक्झिन आहे. डिगोक्झिन आपण यूज करताना काळजी काय घेतली पाहिजे की पेशंट सेम ब्रँड. सेम ब्रँडवर तो राहिला पाहिजे, नाही तर बायोलिटी अफेक्ट होते. मग त्यावेळेस तुम्ही जर if doctor wants certain specific brand to be prescribed for some justifiable reason, it should be written in bracket and doctor has to write do not substitute or dispense as written. म्हणजे तुम्हाला लिहायचंय डू नॉट गिव्ह सबस्टिट्यूट. म्हणजे आता डिगोक्झिनचा वर पेशंट असेल तर तो सेम ब्रँडवर राहणं गरजेचं आहे. ब्रँड चेंज झाला तर काय होऊ शकतं? बायोलिटी चेंज होईल. तर अशा वेळेस आपण ब्रँड नेम मेन्शन करू शकतो आणि तिथं आपल्याला मेन्शन करावं लागतं डू नॉट सबस्टिट्यूट ऑर डिस्पेन्स हॅज रिटर्न. आता तुम्ही डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये जे प्रिस्क्रिप्शन लिहितात त्यात तुम्ही ब्रँड नेम यूज करतात, पण आपल्याला जे एक्झाम मध्ये लिहायचंय त्यात आपल्याला नॉन प्रोप्रायटरी किंवा जेनरिक नेम मेन्शन करायचा आहे आणि ते पण कॅपिटल मध्ये मेन्शन करायचं आहे. लक्षात आलं? हो सर. Yes, sir. ओके. आता तुम्हाला आता प्रिस्क्रिप्शन लिहिताना तुम्ही काही ओरल प्रिपरेशन देणार आहात, काही इंजेक्टेबल देणार आहात, काही टॉपिकल प्रिपरेशन देणार आहात, तर ती ऑर्डर कशी पाहिजे? तर त्याला एक म्हणजे गाईडलाईन्स असे आहेत की पहिले तुम्हाला जे इंजेक्शन फॉर्म मध्ये ड्रग्स द्यायचे आहेत ते पहिले लिहा. म्हणजे जे पहिले इंजेक्शन लिहा, त्यानंतर ओरल प्रिपरेशन मेन्शन करा. त्यात मग ओरल मध्ये कॅप्सूल असू शकतात, टॅबलेट्स असू शकतात, लिक्विड. समजा तिन्ही तुम्हाला द्यायचे आहेत, तिन्ही प्रकारचे ड्रग तुमच्या त्या पॉलिफॉर्मसी या पेशंटला गरज आहे आणि तुम्हाला द्यायचे आहेत, तर मग पहिले कॅप्सूल फॉर्म मधले ओरल ड्रग लिहायचे, नंतर टॅबलेट फॉर्म मधले आणि नंतर लिक्विड फॉर्म मधले, आणि सगळ्यात शेवटी कोणते प्रिपरेशन लिहायचे? टॉपिकल. ही अशी ऑर्डर आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण पहिलं टॉपिकल प्रिपरेशन दिलं, नंतर इंजेक्टेबल लिहिलं, नंतर ओरल लिहिलं, असं नाही. पहिले कोणते ड्रग्स लिहायचे जे आपण इंजेक्शन टेक्निकने देणार आहे. लक्षात आलं? Yes, त्यानंतर sir. दुसरे कोणते द्यायचे? ओरल प्रिपरेशन. ओरल. त्यात पण ऑर्डर आहे. कॅप्सूल पहिले मेन्शन करा, टॅबलेट्स Tablet. करा, नंतर लिक्विड, आणि सगळ्यात शेवटी कोणते द्यायचे? टॉपिकल. टॉपिक. ओके, टॉपिकल. लक्षात आलं? तर ही एक ऑर्डर आहे. म्हणजे हे जर वायवत विचारलं तर तुम्हाला माहित पाहिजे. सबस्क्रिप्शन म्हणजे काय? सबस्क्रिप्शन जे आहे, ओके, सबस्क्रिप्शन म्हणजे इट इज द ऑर्डर गिव्हन टू द फार्मासिस्ट रिगार्डिंग डिस्पेन्शन ऑफ द ड्रग. म्हणजे ही फिजिशियननी फार्मासिस्टसाठी लिहिलेली हे आहे इन्स्ट्रक्शन. बरोबर आहे? सबस्क्रिप्शनचा अर्थ असा आहे. बरोबर आहे? तर यामध्ये काय येतं की किती क्वांटिटी द्यायची आहे आणि कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये ते द्यायचं आहे. बरोबर आहे? पहिल्याच्या वेळेस काय होतं की काही खूप साऱ्या वर्षापूर्वी फिजिशियन फार्मासिस्टला एखादं ड्रग प्रिपेअर करायला लावायचं. जनरली आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन मध्ये तसं असतं. त्यामध्ये मग काय करतात की मेन ड्रग असतं, त्यात मग बाकी ऍडिटिव्ह कोणते, व्हेकल कोणतं, सगळं ते मेन्शन करतात, त्याचं डोसेस मेन्शन करतात आणि ते तयार करायला सांगतात फार्मसिस्टला आणि त्यानुसार ते द्यायला लावतात. बरोबर आहे? पण आत्ताच जनरेशन मध्ये आपण रेडीमेड ड्रग्स यूज करतो आहोत, जे इंडस्ट्रीमध्ये तयार होतात आणि फार्मासिस्ट कडे येतात. फार्मासिस्ट ड्रग तयार करतो का इथं? नाही. फार्मासिस्ट फक्त काय करतो, जे ड्रग इंडस्ट्री थ्रू आलेले आहेत ते काय करतात? डिस्पेन्स करतात. म्हणजे फार्मासिस्टला आता ऍज सच डॉक्टर जे इंडिकेशन सध्या म्हणजे डॉक्टरांचे जे इन्स्ट्रक्शन असतात फार्मासिस्टला आता काय आहे की
हा हे टॅबलेट द्यायचे आहेत, किती द्यायचे आहेत, किती दिवसांसाठी द्यायचे आहेत, बरोबर. तर ही जी इन्स्ट्रक्शन आहे फार्मासिस्टला डॉक्टरांकडून जाणारी, त्याला आपण काय म्हणतो? सबस्क्रिप्शन. तर Subscription. सबस्क्रिप्शन consist of instructions given to the pharmacist regarding dispensing of the drug. लक्षात आलं? मग कोणत्या डोसेज फॉर्म मध्ये लागतंय ड्रग आणि किती क्वांटिटी लागते, लक्षात आलं? म्हणजे Yes. Yes. सबस्क्रिप्शनचा अर्थ असा आहे की ही ही जे सबस्क्रिप्शन मध्ये जे इन्स्ट्रक्शन आहेत किंवा डिरेक्शन्स आहे कोणाला दिले असतात? Pharmacist ला. फार्मासिस्टला. लक्षात आलं? आता राहिलं ट्रान्सक्रिप्शन. ओके. तर यामध्ये ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय असतं? ट्रान्सक्रिप्शन मेनली includes instruction or direction given by the physician to the patient. पेशंटला ज्या डिरेक्शन फिजिशियन देतो ते कशात येतात? ट्रान्सक्रिप्शन मध्ये. Transcription. बरोबर आहे. सबस्क्रिप्शन मध्ये फार्मासिस्टला इन्स्ट्रक्शन होत्या, डिरेक्शन होत्या. ट्रान्सक्रिप्शन मध्ये कोणाला असतात डिरेक्शन? फिजिशियन कोणाला देतो त्या दिवशी? Patient पेशंटला. ला. Patient. ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. ओके. त्यामध्ये रुटीन इन्स्ट्रक्शन असतात. ओके. ड्रग कसं घ्यायचं आहे, किती वेळा घ्यायचं आहे, कधी घ्यायचं आहे, जेवणापूर्वी घ्यायचं का जेवणानंतर घ्यायचं आहे, बरोबर आहे. उपाशी म्हणजे झोपताना घ्यायचं आहे. ओके. तर त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन, कधी घ्यायचं ड्रग, किती दिवस घ्यायचं ड्रग, कसं घ्यायचं ड्रग, काही स्पेशल इन्स्ट्रक्शन आहेत का, ते पण त्यात मेन्शन असतात. म्हणजे फिजिशियन डिरेक्शन टू द पेशंट हे ट्रान्सक्रिप्शन मध्ये. तर प्लस प्लस शेवटची जे आपण सिग्नेचर ऑफ द प्रिस्क्रायबिंग डॉक्टर आणि खाली रजिस्ट्रेशन नंबर लिहितो हे पण ट्रान्सक्रिप्शन मध्ये इन्क्लूड होतं. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन मध्ये हे सबस्क्रिप्शनच्या खाली लिहिलं जातं आणि इट इज द डिरेक्शन गिव्हन टू द पेशंट. कोणाला दिलेली असते इन्स्ट्रक्शन, डिरेक्शन? पेशंटला. बरोबर आहे. त्यात स्पेशल इन्स्ट्रक्शन पण असतात. तर डिरेक्शन टू द पेशंट ह्या तर आहेच, प्लस काय असतं शेवटी? जी सिग्नेचर असते डॉक्टरची ती आणि डॉक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर त्याच्या खाली मेन्शन करायचा असतो, ते पण कशात येतं? ट्रान्सक्रिप्शन मध्ये. म्हणजे जेव्हा तुमचं प्रिस्क्रिप्शन संपतं तिथं तुम्हाला काय करायचं आहे? साईन करायचं. Sign करायची. आणि साईन करून खाली तुमचा परत रजिस्ट्रेशन नंबर पण लिहायचा आहे. वरती तर आहेच रजिस्ट्रेशन नंबर, पण साईन केल्यावर खाली पण रजिस्ट्रेशन नंबर परत मेन्शन करायचा आहे. लक्षात आलं? तर हे ट्रान्सक्रिप्शन होतं. म्हणजे फिजिशियन डिरेक्शन टू द पेशंट प्लस सिग्नेचर ऑफ द प्रिस्क्रायबिंग डॉक्टर. ओके. फिजिशियन रजिस्टर नंबर आणि काही स्पेशल इन्स्ट्रक्शन असतील तर त्या ट्रान्सक्रिप्शन मध्ये येतात. लक्षात आलंय? म्हणजे आपण कोणकोणते पार्ट पाहिले? सुपरस्क्रिप्शन पाहिलं, Inscription. इन्स्क्रिप्शन पाहिलं. पाहिलं, सबस्क्रिप्शन पाहिलं आणि Transcription. ट्रान्सक्रिप्शन. आता इन्स्ट्रक्शन कोणते असतात पेशंटला? मोस्टली फिजिशियन कोणते डिरेक्शन देतो पेशंटला? कोणत्या रूटने ड्रग घ्यायचा आहे, मेथड कशी आहे. ओके. म्हणजे ओरली घ्यायचंय तर कशी घ्यायची, स्वॅलो करायचंय का च्यू अँड स्वॅलो करायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळ्या मेथड कशा घ्यायच्या आणि नंबर ऑफ डोसेस म्हणजे फ्रिक्वेन्सी, कधी घ्यायचं, रिलेशन विथ फूड, ह्या सगळे इन्स्ट्रक्शन कशात येतात? Transcription मध्ये. ट्रान्सक्रिप्शन मध्ये. Prescription. ट्रान्सक्रिप्शन मध्ये ड्युरेशन ऑफ ट्रीटमेंट किती आहे, स्पेशल इन्स्ट्रक्शन काही आहेत का, शेक वेल बिफोर एव्हरी यूज. ओके. कधी रिपोर्ट करायचा असेल इरिटेशन जर झालं. ओके. टॅबलेट कशा घ्यायच्यात, काही टॅबलेट्स आपल्याला सिटिंग पोझिशन मध्ये घेऊ शकतात. स्टोरेज इन्स्ट्रक्शन कधी असतील, काही इंजेक्शन आपल्याला रेफ्रिजरेटर मध्ये स्टोअर करावं लागतात, त्याचं इन्स्ट्रक्शन जे असेल. म्हणजे ज्या पण डिरेक्शन पेशंटला आपण देतो ते कशात येतात? ट्रान्सक्रिप्शन मध्ये. Transcription मध्ये. आणि प्लस फिजिशियन सिग्नेचर अँड रजिस्ट्रेशन. Registration number. बरोबर आहे. सबस्क्रिप्शन मध्ये डिरेक्शन टू द फार्मासिस्ट अबाउट Pharmacist. डिस्पेन्सिंग ऑफ द ड्रग. Inscription, it is the body of the prescription. It includes name of the drug in non-proprietary name in the form of non-proprietary name आणि त्याचा डोस. ओके. आणि सुपरस्क्रिप्शन तर आपण ऑलरेडी पाहिलं, पेशंट इन्फॉर्मेशन, डॉक्टर इन्फॉर्मेशन आणि RX इथपर्यंतचा पार्ट जो आहे, डॉक्टर्स इन्फॉर्मेशन, पेशंट इन्फॉर्मेशन आणि RX इथपर्यंतचा पार्ट कशात येतो? सुपरस्क्रिप्शन मध्ये. ओके. ओके.
आता हे शॉर्ट फॉर्म तुम्हाला काही मी सांगतो, सगळे महत्वाचे नाही तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही जे ओडी म्हणता याचा अर्थ काय? Once a day. वन्स इन ए डे. आणि तो लॅटिन वर्ड आहे ओमनी डाय. ओमनी डाय. कोणी तुम्हाला लॅटिन फॉर्म विचारणार नाही. BID म्हणजे बीस इन डाय, म्हणजे ट्वाईस डेली. ट्वाइस अ डे. TTS किंवा TID. TID म्हणजे टर इन डाय किंवा Right. टर 3 डाय times. कमेंडम 3 टाइम्स डेली. QID म्हणजे क्वार्टर इन डाय, त्याचा अर्थ आहे 4 टाइम्स. फोर टाइम. ओके. ओके. आता हे फॉर्म तुम्ही वापरत नसताना AC मीन्स अँटी सिबम मीन्स आफ्टर मील. दोन्ही आफ्टर मील झालेत, हे बिफोर पाहिजे. ओके. हे इथं मिस्टेक आहे, तर ती करेक्ट करून मी तुम्हाला सांगेल. ओके. PC मीन्स पोस्ट सिबम म्हणजे आफ्टर मील. ओके. हे AC मीन्स अँटी सिबम म्हणजे बिफोर मील पाहिजे. काय पाहिजे? बिफोर मील. ओके. ठीक. आपण AC आणि PC वापरतो का? नाही वापरत. नाही वापरत. HS वापरता का तुम्ही? HS हो. वापरतात. ओके. त्याचा लॉंग फॉर्म म्हणजे लॅटिन वर्डचा कोरा सोमनी आहे, म्हणजे ऍट बेड टाइम. तर लॅटिन फॉर्म नाही लक्षात आले तरी पण मिनिंग तुमच्या लक्षात आले पाहिजे. OD, BD, TDS किंवा TID, QID आणि And HS. SOS म्हणजे as per need. ऍज पर नीड. ऍज पर. ओके. आता हे लॅटिन वर्ड थोडा अवघड आहे. ओपस सीट. लॅटिन वर्ड तुमच्या लक्षात राहणार नाही. इट्स ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. तर हे काही शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा, बाकीचे नाही लक्षात राहिले तरी चालतील. ओके. आता जे रिटर्न राईट जे रिटर्न प्रिस्क्रिप्शन आहे फिजिशियनचं, लेटर हेडचं, तर एरर फ्री पाहिजे. पहिले कन्फ्युजन नाही झालं पाहिजे पेशंटला किंवा फार्मासिस्टला. ओके. मेन ते रिडेबल पाहिजे. ओके. म्हणजे हँडरायटिंग व्यवस्थित पाहिजे. फिजिशियन मस्ट प्रिझर्व अ कॉपी ऑफ द प्रिस्क्रिप्शन. ऍक्च्युली हे कोणी करतं का? तुम्ही जे प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे पेशंटला, त्याची एखादी कॉपी तुमच्याकडे असते का? नाही. नाही. जे जे सॉफ्टवेअर आहेत, जे कम्प्युटराइज प्रिस्क्रिप्शन देतात, त्यांच्यात ते स्टोअर होतं. म्हणजे तो एक ऍडव्हान्टेज आहे. तुमच्याकडे पेशंट कधी आला, त्याला मागच्या वेळेस काय डायग्नोसिस केलं, काय ट्रीटमेंट दिली, म्हणजे तुम्हाला माहित. पेशंट कडून जरी मिस झालं, त्यांनी जरी फाईल नाही आणली ह्या वेळेस, मागच्या वेळेसची फाईल, तर मागच्या वेळेसचं प्रिस्क्रिप्शन नाही आणलं, तरी पण तुमच्या कम्प्युटराइज सिस्टीम असेल तर तुम्हाला त्या गोष्टी लगेच कळतं की पेशंटला मागच्या वेळेस आपण हे दिलं होतं, हे डायग्नोसिस आहे. आणि हे पेशंटचा डाटा कितीतरी वर्षाचा डाटा आपण स्टोअर करू शकतो. बरोबर आहे. त्यात आता ह्या प्रिस्क्रिप्शन मध्ये बाकी गोष्टी मी मेन्शन नाही केल्या. ह्या ज्या मेन प्रिस्क्रिप्शन पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, पण तुम्हाला त्यामध्ये तुम्ही जे रुटीन तुमचं प्रिस्क्रिप्शन पेशंटचं जे आहे देतात तुम्ही, त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी जास्तच्या मेन्शन केलेल्या फायद्याच्या राहू शकतात. म्हणजे काही फॅमिली हिस्ट्री आहे का, हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन कोणत्या आहेत का. तर पेशंटने नाही सांगितलं तिथं नो लिहा. कारण तुमचं प्रिस्क्रिप्शन जे आहे त्यात तुम्ही जर मेन्शन केलेलं असेल, याचा अर्थ तुम्ही ते पेशंटला विचारलं होतं. बरोबर आहे. ड्रग हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, कारण कधी कधी हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन पेशंटला येऊ शकते. त्यावेळेस पहिलं विचारलं जातं की तुम्ही पेशंटला विचारलं होतं का काही ड्रगची ऍलर्जी आहे का. पेशंट त्यावेळेस म्हणला नाही माझा ऍलर्जी होती, पण डॉक्टरांनीच नाही विचारलं. तर त्या गोष्टी नाही, म्हणून आपल्याला त्या डिटेल प्रिस्क्रिप्शन जे आहे त्यात त्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं असतं. किंवा तुमचं हिस्ट्री टेकिंग असतं, तर प्रिस्क्रिप्शन चा पार्ट एक झाला. हिस्ट्री टेकिंग मध्ये त्या गोष्टी मेन्शन केल्या गेल्या पाहिजे आणि त्याचं ते डिटेल्स तुमच्याकडे हवे. ठीक आहे. ओके. ओके. तर आपण आता ते पाहूया. हं. हा. तर हे डॉक्टर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन. ओके.
ही पेशंट रिलेटेड इन्फॉर्मेशन आणि RX इथपर्यंतचा पार्ट काय आहे, सुपरस्क्रिप्शन. लक्षात आलं हे? येस सर. तुम्हाला तो फॉर्मॅट Yes. पाठच करायचा आहे आता, बरोबर आहे. त्यात हे सगळे आलं पाहिजे बरं का. नुसतं डॉक्टर ABC आणि ऍड्रेस नाही चालणार. डॉक्टर ABC, त्याची डिग्री, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर, ऍड्रेस आणि डेट, पेशंट नेम, एज, सेक्स, बॉडी वेट, ऍड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी त्यात आल्या पाहिजे. आणि RX, टॅबलेट पॅरासिटामॉल 500 mg, हे काय झालं, इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन. ड्रग आणि त्याचा डोस किती आहे ते इन्स्क्रिप्शन, बरोबर आहे. आता समजा आता सेंड सच 9 टॅबलेट्स, दिस इज द इन्स्ट्रक्शन गिवन टू फार्मासिस्ट. फार्मासिस्ट. मग हे काय झालं, सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन. ओके. टेक 1 टॅबलेट ओरली 3 times a day आफ्टर मील फॉर 3 days, हे काय झालं, इन्फॉर्मेशन टू पेशंट. ट्रान्स्क्रिप्शन. 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 ओके. त्यामध्ये ह्या क्लोरफेनिरामाइन मॅलेट जे आहे त्याचे एक इन्स्ट्रक्शन खाली दिली, टेक 1 टॅबलेट ओरली ॲट बेड टाइम फॉर 3 days, हे पण ट्रान्स्क्रिप्शन. आणि काही स्पेशल इन्स्ट्रक्शन असेल, रिफिल 0 म्हणजे परत यायची गरज आहे किंवा परत घ्यायचं का हे गोळ्या संपल्यावर, तर ते पण ट्रान्स्क्रिप्शन मध्ये येतं. प्लस ट्रान्स्क्रिप्शन मध्ये काय येतं, डॉक्टर Signature. आणि इथं सिग्नेचर तुम्हाला करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन नंबर. काही वेळेस काय होतं, तुम्ही सगळं लिहितात, खाली साईन करायचं राहतं आणि रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा राहतो, मग तुमचे मार्क्स कट होतात. म्हणजे तुम्हाला जर ती ट्रीटमेंट येत असेल त्या कंडिशनची, तुम्ही जरी लिहिली आणि तुम्ही पार्ट ऑफ द प्रिस्क्रिप्शन काही मिसिंग आहे, डॉक्टर सिग्नेचर नसेल, रजिस्ट्रेशन नंबर नसेल एक्झाम मध्ये, तर तुमचे मार्क्स कट होऊ शकतात. त्यामुळं फॉर्मॅट हा सेमच आहे सगळ्यांसाठी, फक्त आपल्याला मधले ड्रग्स चेंज करायचे, कोणती कंडिशन त्याच्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे, बरोबर आहे. तर बेसिक गोष्टी मी प्रिस्क्रिप्शनच्या डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन माझ्या मते आता लक्षात आले असेल. 4 पार्ट आहे, सुपरस्क्रिप्शन, ओके, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्स्क्रिप्शन. ओके. ओके. आता काही बाकीच्या गोष्टी मी डिस्कस करतो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. जर विचारल्या तर तुम्हाला माहित पाहिजे. इसेन्शियल इन्स्ट्रक्शन फॉर रायटिंग प्रिस्क्रिप्शन. जनरली आपण ड्रग्स कोणत्या नेमने लिहायला पाहिजे, कोणते नेम्स ड्रगचे वापरले पाहिजे, जनरिक किंवा त्याला नॉन प्रोप्रायटरी नेम म्हणतात, नॉन प्रोप्रायटरी. ओके. स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन असेल तरच यूज करायचे, स्टँडर्ड ॲब्रिव्हिएशन असेल तरच यूज करायचे. समजा मिलीग्रॅम असेल तर तुम्ही MG लिहू शकतात, बरोबर आहे. ग्रॅम असेल तर तुम्ही G लिहू शकतात, मिलीलीटर असेल तर तुम्ही ML लिहू शकतात, बरोबर आहे. टाईप or write with no erasable ink in legible handwriting. ते टायपिंग करू शकता किंवा तुम्ही इलिजिबल हँडरायटिंग मध्ये ते लिहायचं आहे, म्हणजे हँडरायटिंग रिडेबल पाहिजे. ओके. साइन द प्रिस्क्रिप्शन, ते फार महत्वाचे, तुमची साइन फार महत्वाची. ओके. काही क्लिअर इन्स्ट्रक्शन असेल त्या पण तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे, बरोबर आहे. काही इन्स्ट्रक्शन अशा असतील की एखादा ऍडव्हर्स इफेक्ट पेशंटला जर झाला तर तुम्हाला काय करायचं आहे ते पण तुम्ही जर मेन्शन केलं तर अजून चांगलं राहतं. म्हणजे आता समजा इन्सुलिनवर पेशंट आहे, मग हायपोग्लायसेमिया जर होणार असेल, झाला असेल, तर त्यावेळेस काय करायचं, होममेड काही गोष्टी करता येईल का, तर ते तुम्हाला मेन्शन केलं तर चांगलंच राहील, बरोबर आहे. ओके. म्हणजे राईट कम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ द पेशंट पण महत्वाचं आहे. म्हणजे पेशंटचं नाव, पेशंटचं एज, सेक्स, वेट आणि ऍड्रेस, या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे. आणि कीप ए कॉपी ऑफ प्रिस्क्रिप्शन, आयडियली प्रिस्क्रिप्शनची एक कॉपी तुमच्याकडे असावी. ओके. तर जे कम्प्युटराइज आहे त्यांच्याकडे ते स्टोअर राहतं, पण बाकी आपण हँड रिटन असतं तर त्यात आपल्याकडं नसतं. ओके. मला असं वाटतं हँड रिटन मध्ये कोणीच ठेवत नसेल, बरोबर आहे. ओके. म्हणजे दॅट इज फॉर सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू, आपल्याला माहित असतं की ह्या पेशंटला आपण एवढं दिलेलं आहे, ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, बरोबर. ओके.
काही गोष्टी टाळायच्यात, स्पेलिंग मिस्टेक, ओव्हर रायटिंग किंवा इरेजिंग, अननेसेसरी झिरो डेसिमल पॉइंट्स, शॉर्ट फॉर्म्स, पॉलिफॉर्मसी जितकी टाळता येईल तेवढी टाळू शकतो आपण. कॉम्प्लिकेटेड रेजिमेन जनरली टाळल्या पाहिजे. इरॅशनल प्रिस्क्रायबिंग आपण टाळलं पाहिजे. आपण रॅशनल प्रिस्क्रिप्शन, रॅशनली ड्रग्ज दिले पाहिजेत, गरज असेल तेव्हाच दिले पाहिजे. अननेसेसरी यूज करणं टाळावं. अननेसेसरी फिक्स डोस म्हणजे जे रॅशनल फिक्स डोस कॉम्बिनेशन आहे ते आपण यूज करू शकतो. जे इरॅशनल फिक्स डोस कॉम्बिनेशन आहे ते आपण टाळले पाहिजेत. ओके, आता एक्झाम्पल बघूया आपण. ओके, ओव्हरऑल बेसिक पार्ट कम्प्लीट लक्षात आलं तुमच्या आजच्या लेक्चरमध्ये. आपलं एम काय होतं की पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन तुमचे आले पाहिजे क्लिअर. म्हणजे तुम्हाला प्रिस्क्रिप्शनची डेफिनेशन तुम्ही पाठ करा, बरोबर. त्यानंतर पार्ट्स ऑफ द प्रिस्क्रिप्शन 4 पार्ट्स मध्ये काय येतं? सुपरस्क्रिप्शन, इन्स्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन आणि ट्रान्सक्रिप्शन. त्यामध्ये काय येतं हे तुम्हाला माहित पाहिजे. व्हायवा, थेरी व्हायवा मध्ये पण हे विचारलं जाऊ शकतं. म्हणजे एक्झामिनर असं नाही की ते प्रॅक्टिकल मध्ये मग ते विचारणार नाही, कारण आपलं आता रायटिंग पार्ट मध्ये तर काही असे काही तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीये की व्हॉट इज प्रिस्क्रिप्शन अँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ सुपरस्क्रिप्शन, व्हॉट ट्रान्सक्रिप्शन कंटेन्स, असं काही विचारणार, पण व्हायवात विचारले जाऊ शकतं. आणि बेसिक गोष्टी आहेत, त्यात काही अवघड नाहीये. म्हणजे ड्रगचे नावं लक्षात ठेवण्यापेक्षा हे याच्यावर व्हायवा देणं सोपं आहे. ठीक आहे. आता हे एक एक्झाम्पल दिलंय. राईट ए प्रिस्क्रिप्शन फॉर 25-year-old मेल पेशंट सफरिंग फ्रॉम फिवर, बॉडी एक अँड राहिनायटिस. तर त्याचा आन्सर पण नेक्स्ट मध्ये दिलेला आहे. तर पहा, हे जे आर एक्स पर्यंतचा पार्ट जो झाला तो झाला सुपरस्क्रिप्शन. ओके, डॉक्टर ABC MBBS, रजिस्टर्ड नेसर, ॲड्रेस, ओके, आणि डेट, आणि इकडं पेशंट नेम, एज, सेक्स, वेट, ॲड्रेस. ओके, आर एक्स इथपर्यंत सुपरस्क्रिप्शन. आता याच्यामध्ये रायनायटिस विथ बॉडी एक आहे, तर पॅरासिटामॉल आणि अँटीहिस्टॅमिनिक दिलेला आहे. तर पॅरासिटामॉल 500 mg, म्हणजे हे झालं पॅरासिटामॉल 500 mg. काय झालं? इन्स्क्रिप्शन. इन्स्क्रिप्शन. याच्यात काही मिस्टेक वाटते का तुम्हाला? कॅपिटल नाही आहे ना सर, कॅपिटल लिहायला पाहिजे. कॅपिटल पाहिजे. ओके, आता हे 2018चं आहे प्रिस्क्रिप्शन. त्यावेळेस तो रूल होता का नाही मला माहित नाही, रिसेंटली तो आलेला आहे. तर आयडियली तुम्ही कशात लिहिलं पाहिजे ते? कॅपिटल. म्हणजे हे पण विसरतो आपण लिहिताना. तुम्ही जर कॅपिटल मध्ये लिहिलं ना पॅरासिटामॉल, तर पेपर चेक करताना लक्षात येते की यू नो दॅट दॅट दिस नेम ऑफ द ड्रग वी शुड मेन्शन इन कॅपिटल, बरोबर आहे. तर ते एक महत्वाचं आहे. सेंड सच 9 टॅबलेट्स, हे काय झालं? इन्स्ट्रक्शन टू द फार्मासिस्ट म्हणजे सबस्क्रिप्शन. टेक 1 टॅबलेट ओरली 3 times डे आफ्टर अ मील फॉर 3 days, हे काय झालं? ट्रान्सक्रिप्शन. त्यानंतर त्यांनी टॅबलेट क्लोरफेनिरामाइन मॅलिएट 5 mg दिलंय रायनायटिस साठी. तुम्ही तुमचं ड्रग मे बी वेगळं असू शकतं, असं नाही की क्लोरफेनिरामाइन मॅलिएटच लिहायचं आहे, बरोबर आहे. तुम्ही लिओसेट्रिजिन लिहा, बरोबर आहे, लक्षात आलं, ते पण बरोबर येईल. तुम्ही सेट्रिजिन लिहा, ते पण बरोबर येईल. तर क्लोरफेनिरामाइन मॅलिएट 5 mg, send such 3 tablet, take 1 tablet orally at bedtime for 3 days. तर आता अँटीहिस्टॅमिक जनरली आपण बेड टाइम देतो. तुम्ही ऍट बेड टाइम लिहा, HS लिहा तरी चालू शकतो. रिफिल 0, म्हणजे परत 3 दिवसांनी परत ड्रग घ्यायचं गरज नाही. आणि सिग्नेचर ऑफ द डॉक्टर आणि रजिस्ट्रेशन नंबर. ठीक आहे, वरती जो रजिस्ट्रेशन नंबर लिहिणार आहे तोच खाली लिहा, बरोबर आहे. त्यात काय वरचा वेगळा खालचा वेगळा असं नको. डॉक्टरचं नाव जे आहे ते वरती तेच खाली आलं पाहिजे. डॉक्टर ABC, तर सिग्नेचर लिहायची, म्हणजे त्यात काही ABC लिहायची गरज नाही. सिग्नेचर करायचे आणि रजिस्ट्रेशन नंबर लिहायचा आहे. लक्षात आलं तुमच्या हे? तर ह्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. प्रिस्क्रिप्ट ड्रग ट्रीटमेंट फॉर 30-year-old सफरिंग फ्रॉम ग्रँड माल इपिलेप्सी. तर ग्रँड माल इपिलेप्सी साठी आता ड्रग ऑफ चॉईस काय आहे?
तुम्ही सोडियम व्हॅल्प्रोएट लिहिलं तरी बरोबर आहे, फिनिटोइन लिहिलं तरी बरोबर आहे. म्हणजे फिनिटोइन लिहिले तरी मार्क्स पडणार आहे आणि सोडियम व्हॅल्प्रोएट लिहिलं तरी मार्क्स पडणार आहेत. ओके, तर इथं फिनिटोइन दिलेलं आहे. तर कॅप्सूल फिनिटोइन, आता याच्यामध्ये थोडं काय करायचं आहे की टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, ते आपल्याला लर्न करायचं आहे, कारण ते आपल्याला लगेच क्लिक नाही होत. कारण आपण फक्त ड्रग ऑफ चॉईस फॉर ग्रँड माल इपिलेप्सी फिनिटोइन आहे. मग कॅप्सूल फिनिटोइन सोडियम 100 mg, सेंड सच 30 कॅप्सूल, गिव्ह 1 कॅप्सूल 3 times a day आफ्टर फूड फॉर 10 days. ओके, ठीक आहे. आणि खाली नोट पहा, ठीक आहे. विजिट द फिजिशियन एव्हरी वीक फॉर चेकअप अँड टू रिफिल द प्रिस्क्रिप्शन. किंवा तुम्ही सोप्या भाषेत असं लिहू शकता, विजिट द फिजिशियन आफ्टर 10 डे. एव्हरी वीकची गरज नाहीये, कारण 10 दिवस आपल्याला ड्रग दिलेला आहे. 10 दिवसांनी परत भेटा आणि रिफिल साठी तुम्ही म्हणजे प्रिस्क्रिप्शन परत डॉक्टर देऊ शकतो, बरोबर आहे, डिपेंडिंग ऑन इम्प्रूव्हमेंट. तर आता मग आपल्याला माहित आहे की इपिलेप्सीची ट्रीटमेंट काही 10 दिवस किंवा 5 दिवस देऊन चालत नाही, बरोबर आहे. ती क्रोनिक ट्रीटमेंट आहे, जास्त दिवस 1-2 वर्ष देणं गरजेचं आहे. जोपर्यंत 3 वर्ष अटॅक फ्री राहत नाही, अटॅक फ्री पिरियड येत नाही, तोपर्यंत आपल्याला ड्रग घेणं आहे. त्यानंतर आपण स्टॉप करू शकतो, पण तोपर्यंत देणं आहे. त्यामुळं तुम्ही समजा 10 दिवसांसाठी द्या, 15 दिवसांसाठी ड्रग द्या, तुम्ही जे मेन्शन केलंय त्याच्यानंतर 15 दिवसांनी परत व्हिजिट करायला पेशंटला बोलवणं गरजेचं आहे. जसं डायबिटीज, तुम्ही समजा 1 मंथ ट्रीटमेंट दिली किंवा 15 days दिली, तर 15 days किंवा 1 मंथ नंतर तुम्हाला परत पेशंटला बोलवणं आहे. ते नोटमध्ये तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, ओके. आता कधी कधी एक्झाम मध्ये तुम्हाला हे विचारू शकता, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ क्वालिफिकेशन ऑफ डॉक्टर, ऍड्रेस अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ डॉक्टर, नेम अँड ऍड्रेस ऑफ द पेशंट, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे? तर क्वालिफिकेशन ऑफ डॉक्टरचं काय आहे इम्पॉर्टन्स? टू नो द स्पेशालिटी ऑफ द डॉक्टर. तो कशाचं स्पेशालिस्ट आहे ते एक कळतं. समजा MD मेडिसिन आहे, तर आपल्याला कळतं की जनरल फिजिशियन मधुमेह साठी ट्रीटमेंट देऊ शकता, हृदयरोगासाठी देऊ शकता. MS जनरल सर्जरी आहे तर सर्जन आहे, बरोबर आहे. तर स्पेशालिटी मेन्शन होणं गरजेचं आहे. आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथी आहे, त्यासाठी क्वालिफिकेशन ऑफ द डॉक्टर मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, लिगल इम्पॉर्टन्स पण आहे त्याला. ओके, ऍड्रेस अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ द डॉक्टर, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे की लगेच आपल्याला इमर्जन्सीमध्ये डॉक्टरशी कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे. एखादी इमर्जन्सी ट्रीटमेंट चालू करताना आली, तेच घेताना काही साईड इफेक्ट आले, तर तुम्हाला डॉक्टरला कॉन्टॅक्ट करणं पण गरजेचं असतं अशा वेळेस. त्यावेळेस ऍटलिस्ट मोबाईल नंबर किंवा लँडलाईन नंबर तुमचा ते जर माहीत असेल पेशंटला, तर पेशंट फोन करू शकतो. त्यानंतर नेम आणि ऍड्रेस ऑफ द पेशंटचं इम्पॉर्टन्स काय आहे, तुम्हाला काय वाटतं? इपिडेमिक येस, वगैरे या हिशोबात कामाला येत असते. येस, येस, येस. फॉलोअप ऑफ द पेशंट इन केस ऑफ सर्टन डिसीजेस, ट्युबरक्युलोसिस. म्हणजे एखाद्याला ट्युबरक्युलोसिस डायग्नोज झालं, त्यावेळेस पेशंटचं नेम अँड ऍड्रेस असेल तर आपण फॉलोअप करू शकतो. पेशंट नाही आला तर गव्हर्नमेंट पर्सन तिथं जाऊन ती ट्रीटमेंट देणार. म्हणजे आपल्याला ट्युबरक्युलोसिस नोटिफायबल डिसीज आहे, बरोबर. त्यामुळे आपल्याला नोटिफाय करणं गरजेचं असतं. त्यात पेशंटचा ऍड्रेस, एखादा समजा त्या एरियामध्ये त्या केसेस जास्त दिसत असेल पर्टिक्युलर, मग तुम्हाला ते एक लक्षात येते की किती केसेस झाल्यात. एक डाटा तयार होतो इपिडेमॉलॉजिकल की ह्या एरियामध्ये ह्या ह्या डिसीजचे पेशंट एवढे आहेत, ह्या एरियामध्ये ट्युबरक्युलोसिसचे पेशंट एवढे आढळून आले, ह्या एरियामध्ये मलेरियाचे पेशंट एवढे दिसून आले. आता गुलियन बार सिंड्रोम पुण्यात दिसून आलाय, त्यामुळे तो पुण्यात केसेस नोट झाल्या. मग कोणत्या एरियात नोट झाल्या, त्या ऍड्रेस ऑफ द पेशंट वरून लक्षात आले की पुण्यातल्या ह्या एरियात ते पेशंट जास्त दिसून येतात. ओके, तर नेम आणि ऍड्रेस ऑफ द पेशंट ही महत्वाचं आहे. जेंडर, एज, बॉडी वेट ऑफ द पेशंट. आता जेंडर हेल्थ इन डिफरन्शियल डायग्नोसिस, म्हणजे मेल आणि फिमेल मध्ये काही डिसीज मेल मध्ये जास्त कॉमन असतात, काही फिमेल मध्ये असतात. त्याच्यावरून आपण एक अनालायसिस करू शकतो की हा हे सिमटम्स आहेत, हे असू शकतं. एज, एज, काही डिसीज हे पर्टिक्युलर एज ग्रुपमध्ये जास्त दिसून येतात. मग डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये त्या एज पॉईंट ऑफ व्ह्यू आपण डायग्नोसिस करणं सोपं जातं. त्यानंतर बॉडी वेट. पण एजचा अजून एक महत्वाचं आहे की एज किती आहे पेशंटचं. म्हणजे एल्डरली पेशंट असेल तर ड्रग देताना आपल्याला डोस
ऍडजस्टमेंट गरजेचं असतं, कारण किडनी आणि लिव्हर फंक्शन हॅम्पर झालेलं असतं. मग त्यामुळे एज फार महत्वाचं आहे. बॉडी वेट ऑफ द पेशंट, जर आपल्याला बॉडी वेट बेसिसवर ड्रग द्यायचे आहेत, टीबीचे आता ड्रग आपण अकॉर्डिंग टू द वेट बँड देतो. पेशंटचं वेट किती आहे त्या रेंजमध्ये आपण त्या वेटनुसार आपण ते अँटी ट्युबरक्युलर ड्रगचं जे डोस आहे ते कॅल्क्युलेट करतो किंवा ते डोस डिसाईड करतो. तर ते महत्वाचं आहे. चिल्ड्रनमध्ये बॉडी वेट महत्वाचं असतं, कारण वेट किती पेशंटचं त्याच्यावरूनच आपण डोस डिसाईड करतो चिल्ड्रनमध्ये. तर बॉडी वेट पण महत्वाचं आहे. जेनरिक नेम ऑफ द ड्रग, तर जेनरिक नेमनी का द्यायचं किंवा नॉन प्रोप्रायटरी नेमने का द्यायचं? ब्रँडनी नेमने दिलं तर पेशंटला त्याच कंपनीचं ड्रग घ्यावं लागतं. जेनरिक नेमनी नॉन प्रोप्रायटरी नेमने प्रिस्क्राईब केलं, समजा आपण फिनिटॉइन जर प्रिस्क्राईब केलं तर फिनिटॉइन जे चिपर आहे ते पेशंट घेऊ शकतो. पेशंट जसं अफोर्डेबल आहे, कोणतं ड्रग त्याला अफोर्डेबल आहे त्यानुसार तो घेऊ शकतो. पण आयडियली डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये नॉन प्रोप्रायटरी नेमनी ड्रग प्रिस्क्राईब करणं फार फार कमी आहे. बहुतांश डॉक्टर्स हे ब्रँड नेमनीच प्रिस्क्राईब करतात, बरोबर ना? आणि ते ब्रँड फक्त त्यांच्या मेडिकलमध्येच भेटतात असं पण आहे. त्या पूर्ण गावात भेटणार नाही, पण त्यांच्या मेडिकलमध्ये भेटतात असं पण होतं. काही डॉक्टरांचं ते टायअप असतं, पण तो आता ते दुसरा वेगळा विश्व आहे, त्यात आपण काही डिटेल जात नाही. ठीक आहे, ओके. कधी कधी जनरिक नेमनी ड्रग प्रिस्क्राईब करण्यामागचा हेतू पण असा आहे की काही ब्रँड नेम सारखे असतात, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळं आपण नॉन प्रोप्रायटरी नेमने ड्रग प्रिस्क्राईब करणं महत्वाचं आहे. डोसेज फॉर्मचा ऍडव्हान्टेज असा आहे की ज्या डोसेज फॉर्म मध्ये ड्रग दिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, मेथड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन कळतं. समजा आपण डोसेज फॉर्म मध्ये ट्रान्सडर्मल पॅच लिहिलेला आहे, ओके, ट्रान्सडर्मल पॅच ऑफ हायोसिन, मग आपल्याला माहिती आहे आपल्याला बिहाइंड द पिन्ना लावायचा आहे. ओके, मेथड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, रिफिल म्हणजे इम्पॉर्टन्स इन केस ऑफ ड्रग विथ अबूज पोटेन्शियल. रिफिल करायचं का नाही ते इन्स्ट्रक्शन आपण मेन्शन करणं गरजेचं आहे. टू प्रिव्हेंट सेल्फ मेडिकेशन, आपण जर रिफिल नो म्हणलं तर फिजिशियनने जेव्हा रिफिल नो म्हणले असेल तर याचा अर्थ ते प्रिस्क्रिप्शन परत जर फार्मासिस्टला दाखवलं तर त्या फार्मासिस्टने ते ड्रग नाही दिले पाहिजे, बरोबर आहे? नाही तर कधी कधी काय होतं की एकच प्रिस्क्रिप्शन पेशंट वर्षानुवर्षे फार्मासिस्ट कडे घेऊन जातो आणि ते फार्मासिस्ट त्याला ते ड्रग देत राहतात, तर असं पण होतं. ओके, मला ना फोटो आणि काढायला रिफिल जेव्हा आपण तुझं लावायचं. 0 लिहितो रिफिल, तर याचा अर्थ असा होतो की त्या पेशंटला फार्मासिस्टने परत ड्रग दिले नाही पाहिजे. जेवढे डॉक्टरने सांगितलेत 5 दिवसासाठी तेवढेच द्यायचे, परत द्यायचे नाही. मग त्यामुळे 5 दिवसानंतर पेशंटला फॉलोअपला बोलवलं असेल तर कंपल्सरी तो फॉलोअपला येतो, नाही तर मग तो काय करतो, ओव्हर द काउंटरच घ्यायचा ट्राय करतो, बरोबर आहे? ओके, आणि फॉलोअप फार महत्वाचा आहे जे क्रोनिक डिसिजेससाठी, जसं डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे. कारण आपल्याला कंट्रोल किती झालेला आहे ते कळणं गरजेचं आहे. ड्रग लागू पडलेत का, ते डोस लागू पडलाय का, काही फ्लक्च्युएशन होतंय का. त्यामुळे रेग्युलर फॉलोअप इन केस ऑफ क्रोनिक डिसिजेस, डायबिटीज, हायपरटेन्शन, हायपोथायरॉइडिझम त्यासाठी महत्वाचं आहे. ओके, तुम्हाला शेड्यूल एच ड्रग माहिती आहे का काय? शेड्यूल एच ड्रग तुम्हाला नाव विचारलं, ऐकले सर, म्हणजे डिटेल्स माहिती. शेड्यूल एच म्हणजे काय? Should be prescribed by only by physician. येस येस येस, म्हणजे शेड्यूल एच इज ए लिस्ट ऑफ प्रिस्क्रिप्शन ऑफ ड्रग. हे असे ड्रग आहेत दॅट कॅन नॉट बी परचेस विदाउट डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही बघा तुमच्या जे हे आहे काय म्हणतात की जे स्ट्रिप्स असतात टॅबलेटच्या, ओके, त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं शेड्यूल एच. शेड्यूल एचचा अर्थ आहे की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ते ड्रग फार्मसिस्ट देऊ शकत नाही. डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन मस्ट आहे.
बरोबर आहे, लक्षात आलं. तर शेड्यूल Yes. एज ड्रग्स ओनली बी सोल्ड बाय रिटेल when there is a prescription of registration medical practitioner. शेड्यूल एज ड्रग जे आहे ते फक्त रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शन असेल तरच पेशंटला दिले गेले पाहिजे फार्मसिस्टने. लक्षात आलं. हो सर. तर ऍटलिस्ट शेड्यूल एज तुम्हाला माहित पाहिजे. बाकी डिटेल मध्ये शेड्यूल्स ऑफ द ड्रग मध्ये मी जात नाही, त्यासाठी एक आपल्याला लेक्चर घ्यावा लागेल. ओके ओके. तर शेड्यूल एच तुम्ही आता तुमच्या म्हणजे काही जे ड्रग्ज आहेत त्याचे जे स्ट्रीप आहेत, टॅबलेट किंवा कॅप्सूलचं जे असेल त्याच्यावर बघा शेड्यूल मेन्शन केलेलं असतं. शेड्यूल एच नॉट टू बी सोल्ड बाय रिटेल विदाउट द प्रिस्क्रिप्शन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर. ओके. तर वायवा मध्ये शेड्यूल एच विचारू शकता तुम्हाला. वायवा मध्ये शेड्यूल एच काय आहे विचारू शकतात. लक्षात आलं. पॉलिफार्मसीचा अर्थ काय? मल्टिपल ड्रग प्रिस्क्राईब करत मोर दॅन जनरली आपण ते अवॉइड केले पाहिजे, कारण पॉलिफार्मसीमुळे साईड इफेक्टचे चान्सेस वाढतात, ड्रग इंटरॅक्शनचे चान्सेस वाढतात. परंतु ओल्ड एज मध्ये पेशंट जेव्हा एकापेक्षा जास्त आजारांनी त्रस्त असेल त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या आजाराची ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. तर ओल्ड एज मध्ये आपल्याला तेवढे ड्रग ऍड करावंच लागतात. हायपरटेन्शन, डायबिटीस, आर्थरायटिस, 3-4 प्रकारचे ड्रग होतातच. बरोबर आहे. तर ओव्हरऑल मी प्रिस्क्रिप्शनचे पार्ट डिस्कस केलेत आजच्या लेक्चरमध्ये. आता आपण उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही महत्वाचे प्रिस्क्रिप्शन डिस्कस करेल. तर लिस्ट मी तुम्हाला ग्रुपवर टाकतो, तेवढे तुम्हाला करायचे. बरोबर आहे. बाकीच्या कॉलेजेस ओके, आणि जे दिलेत ते तुम्ही करू सर. नका, मी सांगतो तेवढे करा. ओके सर. हो सर. सर रेकॉर्ड